महाराष्ट्रात मागच्या 3 ते 4 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. खरं बघितलं तर हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात नसून महाराष्ट्रातल्या घाट परिसर, पुणे, लोणावळा, ठाणे, पालघर आणि कोकणातला रायगड जिल्हा या भागामध्ये सुरू आहे. आणि आत्ता म्हणजे आज 8 जुलै आहे आणि 8 जुलैच्या पुढच्या 3 ते 4 दिवसानंतर हा पाऊस कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. खरं तर जो पुणे, लोणावळा आणि या घाट परिसरात पाऊस सुरू आहे त्यांनी बरंचसं मोठं नुकसान झालं. इंद्रायणी नदीला पूर आलाय, त्यामुळे जी काही आषाढी वारी असते त्या पालख्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यातून निघत असतात. त्या पालख्यांना सुद्धा अडथळा निर्माण झालाय, वारकऱ्यांची गैरसोय निर्माण झाली आहे. यासोबतच अनेक रस्ते खचलेत, अनेक ठिकाणी पाणी आलंय, शहरामध्ये रस्त्यावरती पाणी आलंय, दरडी कोसळल्यात, रस्ते बंद झालेत, असे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळालेत. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा जो पाऊस आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात नाही, तो ठराविक 2-4 जिल्ह्यामध्येच आहे. जे की आपण बघितलं, पुणे जिल्हा असेल, साताराचा घाट परिसर असेल, रायगड असेल, ठाणे, पालघर आणि एकूणच सह्याद्रीचा भाग असेल, या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस होतोय. मागच्या 2 दिवसात जर बघितलं, 2 ते 3 दिवसात म्हणजे 5, 6, 7, 8 जुलैचा जर विचार केला तर लोणावळ्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडलेला आपल्याला बघायला मिळाला काल, म्हणजे काल आणि परवा, म्हणजे 6 आणि 7 जुलैला. आणि त्यानंतर पुढचे 2-3 दिवस जर आपण बघितले, म्हणजे 9 जुलैच्या नंतर महाराष्ट्रात कुठलाही जोरदार पाऊस पडण्याचा जो रेड अलर्ट दिला जातो तो दिला गेलेला नाहीये. आपण आज म्हणजे स्पेशली 8 जुलैचा जर बघितलं तर 8 जुलैला नाशिक जिल्ह्याचा घाट परिसर, पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आणि सातारा जिल्ह्याचा घाट परिसर या भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यासोबतच पालघर आणि रायगड या 2 जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलाय. यासोबतच जे उर्वरित जिल्हा आहे म्हणजे नाशिक जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई जिल्हा या 3 जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. येथे सुद्धा मुसळधार पाऊस होईल, पण खूप जास्त होणार नाहीये. तर उद्याचं जर आपण बघितलं तर उद्या म्हणजेच 9 जुलै रोजी फक्त पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आणि सातारा जिल्ह्याचा घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. म्हणजे त्या ठिकाणी या घाट परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, काही जिल्ह्यामध्ये, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाहीये. आणि त्यानंतर जर आपण बघितलं 10, 11, 12 या 3ही दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा अलर्ट राज्याला देण्यात आलेला नाहीये. याचाच अर्थ असा की 10 तारखेपासून म्हणजे 10 जुलैच्या नंतर पावसाचा जोर कमी होणार आहे. खरं तसं बघितलं तर एकूणच जून महिन्यामध्ये जर बघितलं तर जून महिन्यामध्ये एकूण सरासरीच्या केवळ 53% पाऊस पडला होता, म्हणजे 47%ची तूट निर्माण झाली होती. तर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ही तूट बऱ्यापैकी भरून निघाली आणि ऑलमोस्ट सरासरी एवढा आता पाऊस पडताना दिसतोय. परंतु हा पाऊस जो आहे तो केवळ या 2-4 जिल्ह्यामध्ये घाट परिसरामध्ये आहे. जर आपण मागच्या आठवड्याचा विचार केला तर मराठवाडा, उर्वरित मध्य महाराष्ट्र हे 2-3 जिल्हे वगळता, घाट परिसर वगळता उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये म्हणावा तेवढा पाऊस नाहीये. तरी सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या आहेत, पिकं उगून येत आहेत. परंतु हा जो पाऊस आहे म्हणजे जो बातम्यांवरती आपण बघतोय, जे सोशल मीडियावरती आपण बघतोय, हा पाऊस फक्त पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई असेल, पालघर असेल किंवा घाट परिसर असेल, लोणावळ्याचा भाग असेल, या भागात पडताना आपल्याला दिसतोय. आणि एकंदरीतच जुलै महिन्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. आत्ता फक्त 1 आठवडा या महिन्याचा झाला आणि यानंतर पुढचा महिना कसा असेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु तुर्तास तरी हा जो पाऊस आहे, जो मागच्या 3-4 दिवसापासून संततधार पाऊस पडतोय, धरणं भरतात. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे. अनेक धरणं आता हळूहळू भरायला सुरुवात झाली. परंतु मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील धरणं अजूनही भरायला सुरुवात झालेली आहे आता, परंतु अजूनही तेवढे भरलेले दिसत नाहीयेत. हा जो रेड अलर्ट आहे तो आज म्हणजे फक्त 8 जुलै रोजी आहे. 9 जुलै रोजी कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला नाहीये. यासोबतच 10, 11, 12 या 3ही दिवसामध्ये आजचा जर विचार केला, आजचा जर हवामान अंदाज बघितला तर 10, 11, 12 जुलै रोजी कुठल्याही प्रकारचा रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाहीये. याचाच अर्थ असा की पुढच्या 2 दिवसानंतर म्हणजे 8 जुलै आणि 9 जुलै नंतर जो काय पावसाचा जोर आहे तो पूर्णपणे महाराष्ट्राबरोबर ओसरला जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात जो काही सरासरी किंवा तुरळक ठिकाणी थोडा जो पाऊस पडतो रेग्युलर, तसा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. यासोबतच अनेक भागांमध्ये अजूनही शेतकरी असं म्हणतात की म्हणावा तेवढा पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाहीये. परंतु
एकंदरीत जर आढावा घेतला तर शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत आणि त्यांची पिकं सुद्धा उगून येत आहेत. फक्त आता मराठवाडा विदर्भामध्ये चांगल्या पावसाची आवश्यकता शेतकऱ्यांना आहे. हा जो पाऊस आहे तो मध्य महाराष्ट्राचा घाट परिसर आणि कोकण या परिसरात आहे. तर उर्वरित महाराष्ट्राला चांगल्या पावसाची अजूनही गरज आहे. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.